आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सिल्लोड तहसील येथे विविध घटनेमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या परिवाराला शासकीय धनादेश वाटप। आज दिनांक 19 जून दुपारी 3:30 माध्यमांना मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील विविध ठिकाणी झालेल्या एकूण 18 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी 1 लाख प्रमाणे 18 लाख तसेच गेल्या आठवड्यात वीज पडून मृत्यू झालेले नैसर्गिक आपत्तीतील 4 जणांना मृत्यू झाला होता त्यांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये प्रमाणे 16 लाख असे एकूण 34 लाख रुपयाचे शासकीय मदतीचे धनादेशाचे वाटप आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते येथील तहसील कार्यालयात करण्यात आले। सिल्लोड तालुक्यातील योगेश ईश्वर सुळे, रहमाबाद सुखदेव यशवंत कळम, चिंचखेडा रेवनाथ रघुनाथ जेठर जळकी, सतीश शामराव महाजन, भराडी विश्वनाथ गंगाधर, सविंद्रे सारोळा, नारायण विष्णू राकडे कासोद, समाधान भीमराव भागवत डोईफोडा, जगन नामदेव मोठे डिग्रस, सुनील भिका खरात वांगी, आकाश संजय तांगडे शिवणा, रोहन जनार्दन वाहक तळणी, लिंबाजी देवराव सोनोने चिंचखेडा, नाना तेजराव कोले केळगाव, शिवाजी केदारनाथ कालभिले वाघेरा, गणेश मच्छिंद्र सुलताने लोणवाडी, कृष्णा देवीदास गुंजाळ दहेगाव, कडुबा रामचंद्र काकडे धानोरा तसेच केरळा येथील रायसिंग लालसिंग बारवाल या शेतकऱ्याला सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली होती। पीडितेच्या कुटुंबांना तातडीने शासकीय मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता। जो आत्महत्याग्रस्त कशासाठी आहे का त्याला पाण्याची योजना नाही आहेत, काही ठिकाणी आहेत, काही कर्जबाजारी आहेत, काही लोकांच्या घरगुती अडचणी, अशा अनेक कारणामध्ये जो शेतकरी घरचा कुटुंब प्रमुख गेल्यानंतर तो कुटुंब ज्या पद्धतीने हवालदिल होतोय त्याला कुठेतरी शासनाचा आधार मिळावा। महाराष्ट्र सरकारने जी काही योजना केलेली आहे त्यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शैक्षणिक मदत करणे, त्याला काही वैद्यकीय असेल तर त्या ठिकाणी त्याला मदत करणे आणि विशेषतः आपण त्यांना हे जे शेतकरी भविष्यामध्ये आत्महत्या करू नये यासाठी उपाययोजना करणे, अशा अनेक मागण्या आपल्या पुढे होतो। आपण अनेक ठिकाणी आता काही ठिकाणी केटीवेर करतोय, काही ठिकाणी बॅरेजेस करतोय, काही ठिकाणी धरणाची दुरुस्ती करतोय, काही ठिकाणी धरण प्रस्तावित केले, जे धरण आहे त्यामध्ये त्यांच्या ज्या चाऱ्या आहेत त्या माध्यमातून जो आपण पाणी देतो त्याचीही दुरुस्ती करू लागलो का भविष्यामध्ये या अशा घटना घडू नये। आणि शेतकरी बांधवालाही माझी हात जोडून नम्र विनंती राहील का आपण कोणीही आत्महत्यासारखा हा टोकाची भूमिका घेऊ नये, कारण की घरचा करता गेल्यानंतर त्यांचा परिवाराचे काय हाल होतात हे आमच्या बहिणी समोर बसलेल्या आहे, याच्यामधले अनेक त्याच्या साक्षी आहे। म्हणून माझी विनंती राहील का याच्याबद्दलही आपल्या पुढाऱ्यांनी, समाजसेवकांनी, समाजामध्ये वेगवेगळे काम करणारे आता आपल्याकडं 18 जे काही काय परिणाम होतात ते मी फार जवळून पाहतोय। मी अनेक कुटुंबाच्या घरी जाऊन भेटी दिल्या। आज आपण पाहिलं तर 3 दिवस अगोदरच पाऊस कमी पडला आणि विजेच्या माध्यमातून सोन्यासारखे 2 मुलं, तिसऱ्या गावात एकच गावात 2 मुलं, एक गावामध्ये एक बहीण, दुसऱ्या गावामध्ये दुसरा मुलगा, अशा 4 ठिकाणी या घटना घडल्या आणि त्यामुळे त्या परिवाराला मदत करण्याची भूमिका सरकारचा जो धोरण आहे, सरकारचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे त्यांना 4 लाख रुपये आपण देतोय। हे काही मरण्याचा रेट नाहीये, मी तुम्हाला हात जोडून प्रत्येक वेळेस सांगतो लोकांना। परंतु जो काही व्यक्ती घरचा करता गेल्यानंतर त्या घराचा वर होणारा परिणाम याच्या माध्यमातून आपण ही मदत करतोय। ही मदत सरकारच्या वतीने आहे, सरकार जरूर तुम्हाला सर्व पर्यायाने मदत करेल, परंतु सोन्यासारखा माणूस गेल्यानंतर त्याची किंमत करता येत नाही, याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्ते